मूर्तिजापूर तालुक्यातील कजरा येथील एका शेतकरी कुटुंबाने आधुनिक शेतातून यशाची नवी कहाणी घडवली आहे। अवघ्या 1.5 एकर क्षेत्रात टरबूज लागवड करून तब्बल 5.5 लाख रुपयाचे निव्वळ उत्पन्न मिळवत निवृत्त पोलीस अधिकारी आणि त्यांच्या कृषी पदवीधर मुलाने शेतीत नवा आदर्श निर्माण केला आहे। निवृत्त पोलीस अधिकारी दिलीप महादेव नागोलकर यांनी नोकरी करताना शेतीची आवड जपली। निवृत्तीनंतर त्यांनी पूर्ण वेळ शेतीकडे वळत नियोजनबद्ध पद्धतीने प्रयोग सुरू केले। त्यांचा मुलगा मंगेश नागोलकर BSc ॲग्रिकल्चर शिक्षण पूर्ण करून गावातच कृषी केंद्र चालवित आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती आणि लाभदायी करण्यासाठी प्रयत्नशील आहे। माझे नाव दिलीप महादेवराव नागोलकर, राहणार कंजारा, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला। मी वयाच्या 26व्या वर्षी पोलीस खात्यात लागून देशाची पोलीस खात्यात 32 वर्ष सेवा देऊन ASI म्हणून रिटायर झालो। ASI म्हणून रिटायर झाल्यावर माझ्या नोकरीपूर्वी असलेल्या शेतीत मी आज रोजी उत्पन्न घेत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्न घेत आहे। सुरुवातीला केळी घेतली, नंतर पपई लावली, आता 2 वर्षापासून सतत टरबूज लावत आहे। यावर्षी 1.5 एकर टरबूज असून त्या टरबुजामध्ये अंदाजे कमीत कमी 5 ते 5.5 लाख रुपयाचा आज रोजी टरबूज तयार झालेला आहे आणि ते 23 रुपये किलोप्रमाणे विकलेला आहे आणि पहिला माल हा कमसे कम 20 टन निघालेला आहे। अशा प्रकारची मी आज शेती करीत आहोत। त्याच पोलीस खात्यामध्ये राहून मी माझी मुलगी एक MS केली, दुसरी आर्किटेक्ट केली, तिसरा पोरगा BSc ॲग्री करून तो सध्या नोकरी न करू देता त्याला मी शेती सांभाळायचं सांगितलेलं आहे व तसेच कृषी केंद्र सुद्धा त्याला टाकून दिलेले आहे। मजुराची टंचाई आणि पावसाचे अनिश्चित स्वरूप लक्षात घेऊन त्यांनी फळबागेचा पर्याय निवडला। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील विघ्नहर्ता नर्सरीतून राशी या जातीची सुमारे 10,000 टरबूज रोपे 25,000 रुपयात खरेदी करण्यात आली। ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करत उत्तम कुजलेले शेणखत आणि आवश्यक फवारण्या केल्या। या बागेतून पहिल्या तोड्यात 18 ते 20 टन उत्पादन मिळाले, तर दुसऱ्या टप्प्यात आणखी 5 टन टरबूज निघाले। एकूण सुमारे 25 टन उत्पादन घेण्यात यश आले। अकोला आणि अमरावती येथील व्यापाऱ्यांनी बांधावरच 23 ते 25 रुपये प्रति किलो दराने टरबूज खरेदी केले। त्यानंतर ती टरबुजे थेट दिल्लीच्या बाजारपेठेत पाठवण्यात आली। संपूर्ण लागवडीचा खर्च सुमारे 1 लाख रुपयाला खर्च वजा जाता 5.5 लाख रुपयाचे निव्वळ उत्पन्न मिळाल्याने नागोलकर कुटुंबाचा आत्मविश्वास दुणावला आहे। दिलीप नागोलकर यांच्याकडे एकूण 14 एकर बागायती व फळबागा क्षेत्र असून त्यापैकी 1.5 एकरात केलेल्या या प्रयोगाने परिसरातील अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा दिली आहे। अल्प क्षेत्रातही नियोजनबद्ध शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास लाखोचे उत्पन्न मिळू शकते, हे नागोलकर पिता पुत्रांनी सिद्ध करून दाखवले आहे। नमस्कार, माझं नाव मंगेश दिलीपराव नागोलकर, माझा पत्ता कंजारा, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला। माझं शिक्षण BSc ॲग्रिकल्चर ऑनर्स तालुका कराड, जिल्हा सातारा मधून कंप्लीट झालेलं आहे। माझे वडील पोलीसमध्ये ASI या पदावर गेले 2 वर्ष झाले सेवानिवृत्त झालेले आहे। माझे वडील आणि मी आम्ही दोघे मिळून आमच्या शेतामध्ये नवीन पिके घेत असतो। त्यावेळेस आम्ही कलिंगड हे पीक घेतलेलं आहे। मागच्या वेळेस पण घेतलं होतं, व्यवस्थित मार्केट रेट नसल्यामुळे जास्त प्रॉफिट आम्हाला त्याच्यामध्ये झाला नव्हता, पण यावेळेस आम्ही ॲव्हरेज साईज आमच्या कलिंगडची 5 ते 6 किलोपर्यंत घेतलेली आणि टॉप साईज 8 किलोपर्यंत घेतलेली आहे। याच्यामध्ये नामांकित कंपनीचे आम्ही रोप याच्यामध्ये वापरले होते आणि याच्यामध्ये जवळपास आतापर्यंत आजच कटिंग झालेली आहे। याच्यामध्ये जवळपास 20 टन आम्ही माल 1.5 एकरमध्ये कव्हर केलेला आहे। त्याला रेट 23 रुपये प्रति किलोचा असा मिळालेला आहे। जवळपास आम्ही 5 ते 5.5 लाख रुपये निव्वळ नफा हा 1.5 एकरमध्ये घेतलेला आहे। नवीन पिढीला आज मी एवढंच आवाहन करू इच्छितो की शेतीमध्ये जर आपण नवीन टेक्नॉलॉजी आणि व्यवस्थित मार्गदर्शन वापरून जर शेती केली तर त्याच्यामध्ये पण भरपूर सक्सेस आणि भरपूर ग्रोथ आहे। धन्यवाद। ज्वालादीप न्यूज करिता बाळासाहेब गोनोरकर, मूर्तिजापूर।